आता गॅस चालू करून वर कढई ठेवलेली आहे तपायला. तेल टाकले हो का, तेल तपायला ठेवलेलं आहे का बघू शकता. इकडे हो का, इकडे मसाल्याची तयारी करून घेणार आहे. यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, लसूण आहे आणि आपल्या भाजलेल्या मिरच्या आहेत. हे बघा आपण पाण्यातून काढलेले आहेत, 2 वेळेस धुतले, 3 वेळेस धुतलेले आहेत वांगे. आल्या घट्ट पिळून घेऊन हो का तेलामध्ये सोडणार आहे. तेलामध्ये वांगे सोडलेले आहेत तर याला झाकून घेणार आहे मी. बघा तेलामध्ये वांगे सोडले आहेत मी. कसा रंग झालेला आहे बघूया आपण. याला थोडं खालीवर करू. त्याला नुसतं तेलामध्येच वाफून घ्यायचे आहेत आपल्याला दही वांग्यासाठी. तर मस्त छान होऊन घ्यायचे आपल्याला, तळून घ्यायचे तेलामध्ये. त्याच्यामध्ये मी अद्रक टाकलेले आहे, लसूण आहे, हे असं वाटण करून घेते मी. आपल्याला भाजीला फोडणी मारायची ना, त्यासाठी मी वाटून घ्यायले. आपल्या भाजीची तयारी झाली आहे. कांदा कट करून घेतलेला आहे मी. कांदा, टोमॅटो, लसूण वाटून घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घ्यायची आपल्याला. चिरली नाही, धुतलेली आहे. एवढं साहित्य टाकायचं आपल्याला भाजीला. वांगे कसे झालेत आपण बघणार आहोत. थोडा वेळ आहे आणखी, थोडे चांगले आणखी तळले ना. वांगा आता होतच आलेलं आहे, थोडासा वेळ आहे आणखी, थोडा वेळ लागतो वांग्याला. मस्त फ्राय झालेले आहेत आपले वांगे. पण आणखी 1-2 मिनटं मी होऊ देते, कारण नरम होतील ना. हे असते गुड, हे जे गुड राहतात ना, हे थोडे घट्ट राहतात, कच्चे राहतील, म्हणून याला थोडेसे इकडले आपले नरम झालेले आहेत वांगे, इकडले आपल्याला नरम होऊ द्यायचे. आता काढून घेणार आहे हो का, कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे वांगे झालेले आहेत हो का, काढून घेतले मी. आता फोडणी मारणार आहे भाजीला. जिरे टाकते, तिखटे आहेत, लसूण आहे, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. हे बघा आपलं लसूण लाल होतच आलेला आहे, थोडा वेळ आहे आणखी, 1-2 मिनिटं झालेला आहे. आता कांदा टाकते. सगळं कांदा टाकून घेते मी. माझं कसं आहे थोडं, कारण आपल्याला ग्रेव्ही कांद्याचीच करायची आहे. कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करायची आहे. दही वांगे आपले खूप छान लागतात. कांदा थोडासा आणखी लाल होऊ देणार आहे. थोडा लाल झाला ना, त्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे. त्यामध्ये मी टमाटर टाकून घेणार आहे. खूप छान लागतं. हे बघा आपले टमाटे असे नरम झालेले आहेत, फुटलेले आहेत तेलामध्ये टाकलेले. फुटलेत, मस्त छान झालेली आहे ग्रेव्ही. आता यामध्ये मी हळद वगैरे टाकून घेते. धने आहेत, धने पावडर 2 चमच टाकलेले आहे. हळद आहे, आपलं लाल थोडंसं टाकणार आहे, कारण हिरवी मिरची टाकायची आपल्याला, म्हणजे कलर येण्यासाठी टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला 2 चमच टाकलेला आहे. हिरवी मिरची सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये, जिरे वगैरे, कोथिंबीर, लसूण. आता परतून घेते थोडा वेळ. चवीनुसार नमक टाकत आहे मी यामध्ये.
आता मीठ आपल्याला जे होणार आहे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं आता मिक्स करून घेते मी. यामध्ये आपल्याला वांगे सोडायचे आहेत. तर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटलेलं आहे. आपल्या वांग्याला नरम झालेले आहेत ते आपले मसाला. बघा आपला मसाला रेडी झालेला आहे. आता वांगे टाकून घेतो याच्यामध्ये बी. हे वांगे असे सोलून टाकायचे याच्यामध्ये. चांगला मसाला या वांग्यामध्ये घुसला ना मग आपल्याला नंतर गॅस बंद करायचं. छान शिजून घ्यायचं याच्यामध्ये. म्हणजे आपलं मीठ वगैरे टाकलेलं सगळं एकजीव होईल. हे बघा आपली भाजी रेडी झाली आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मी पाणी बिलकुल टाकलेलं नाही यामध्ये, कारण वांगे असेच करायचे असतात. ते तुम्हाला टाकायचं असलं तर एक टाकू शकता थोडंसं, एक वाटीभर पाणी. थोडं कोरडं जर वाटत असेल तर. कोरडं वाटणार नाही कारण आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत, त्यासाठी कोरडं वाटणार नाही भाजी. आता हे थंड झाली ना आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत. आपली वांगी थंड झाली की भाजी. आता मी गॅस बंद करून टाकते थंड होण्यासाठी. आपली भाजी अशी झालेली आहे. हे बघा ठेचा वाटणार आहोत आपण. याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत आम्ही. मिरच्या, नमक टाकलेलं आहे आणि एक टोमॅटो टाकलेला आहे. लसणाच्या पाकळ्या आहेत. कोथिंबीर टाकलेली आहे. दाणे आहेत. हे बघा आपली चटणी रेडी झालेली आहे. बघू शकता. हे बघा मस्त असं कलर आलेला आहे चटणीला. हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे. हे बघा वांगी झाले तर हे थोडेसे काढून घेते अगोदर. याच्यामध्ये मी दही टाकणार. पूर्णच वांग्यामध्ये टाकले तर जेवणावेळेस आम्ही उशीर होते ना जेवायला, मग तोपर्यंत आंबट होऊन जाईल दही. त्यासाठी थोडंसं काढून मिक्स करून घेते मी. ह्याच्यामध्ये काढलेले आहे. दही टाकून घेतलेले आहे. हे आपलं दही वांग खाण्यासाठी रेडी आहे. हे का मस्त झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.